भरपूर आहे. अर्ध्या एकरात नाही म्हणलं तरी 3-4 लाख रुपये उत्पन्न निघतंय. बरं 4 लाखात उत्पन्न निघतंय. बरं तुझे तू सारे साथी पायात तू बरं तुम्ही फक्त हीच शेती करताय की आणखी दुसरी काही? आणि आहे ना ऊस आहे, केळी आहे. ऊस केळी. हा, बरं ऊस केळी आहे. छान वाटलं तुमचं. ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा ही शेती पाहिली. नाही ह्यात उत्पन्न भरपूर आहे. बरं. आणि त्यात हे आपलं जे 120-300 पानं चालतं ना, ते हे पान आहे. 120-300 म्हणजे ते पान गुटखा वगैरे हा. मध्ये खातात. हा, ते पान हे चालतं. तसं तर खायला नाही पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती गोष्ट जर केली तर ते त्याच्यात नुकसान तुम्हाला माहितच आहे. आणि आपलं मसाला पान, हा हा हे पान आहे चालतंय, मसाला पान आहे सगळं पान. हा ते डबल उत्पन्न आहे. हे जे आहे ना, या वर्षात नाही यायला तिथं पान. हा. हे जे पान वर्षात नाही येतं, आणि हे जे कंटिन्यू पान चालू होतं, बर ते पुढचं पान जे नाही हा. हे कंटिन्यू चालू असतं पान. हे फक्त वर्षात नाही एकच पान येतं. बर ते तोडलं परत येत नाही. आणि ते असं तापून खाली घेतलं हा. ते नवीन चालू होतं हे. बर असं त्यामुळे चालतंय ते. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण जर या पानाची जर शेती करायची असेल तर तुम्ही करू शकता. जसं या भैयांनी सांगितलं की याच्यामध्ये फायदा आहे. तर तुमच्याकडे थोडीशी जागा जरी असेल त्याच्यामध्ये तुम्ही उपाय करू शकता. ती जागा तुम्ही बघू शकता की इथं शेवगावरती लावलेला आहे यांनी आणि त्याच्यावर पाण्याची वेल सोडलेली आहे. तर शेतीमध्ये आपण नवनवीन प्रयोग करत राहिले तर अवश्य ते आपल्याला फायदेशीर ठरते आणि अवश्य त्याच्यात आपल्याला सक्सेस भेटू शकतो. डबल उत्पन्न निघते. आणि यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये डबल उत्पन्न निघू शकतो. आपल्याला शेवगाव घेऊ शकतो, शेवगा शेंग बी घेऊ शकतो आपण, हा. आणि हे बी लावू शकतो ना. हम्म. त्यामुळे डबल फायदा आपल्याला. बरं बरं बरं.